कीचा हा देह देव इच्छिता ती पाहि धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाची झालो. तुका मने पावटणी तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाची झालो. विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाने मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि मजहृदयी सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी बाडले अंतरी प्रेम सुख शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. जगद्वंदनीय जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबराय महाराजांचा चार चरणाचा गोड असा अभंग आपल्या आजच्या या नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने कैलासवाशी मुद्रिकाबाई धोंडीरामजी घुले कैलासवाशी सौ मुद्रिकाबाई धोंडीरामजी घुले यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घुले परिवाराने अर्थात त्यांचे पती धोंडीराम नामदेवराव घुले आणि दोन चिरंजीव आहेत संभाजी धोंडीराम घुले आणि महादेव धोंडीरामजी घुले आणि त्यांचा सर्व घुले परिवार घरातील आबाल सुना नातवंड मुली सगळा जो त्या माऊलीचा संपूर्ण परिवार आहे आदरणीय मुद्रिकाबाईंचा या सर्व परिवाराने आपल्या आईच्या मातोश्रीच्या जन्मदात्या आईच्या उपकारामधून आणि मातृ ऋणामधून उतराई होण्याच्या पवित्र भावनेमधून आणि पवित्र उद्देशामधून गोड जेवणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी समस्त आपली ही वारकरी संप्रदायाची पाईक मंडळी सभा सकळ साधू संतांची महामुनिब्रक्त्यांच्या अशा पद्धतीने वारकरी टाळकरी माळकरी महाराज मंडळी आणि आप्तेष्ट नातेवाईक गावातील सर्व बांधव सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या आईला भगवंताच्या नामचिंतनाचं आणि नामस्मरणाचं अन्नदानाचं वस्त्रदानाचं संपूर्ण पुण्य आपली आई आपली माता परलोकामध्ये जात असताना हे पुण्य तिच्या बरोबर देण्यासाठी की ज्या सुकृताचा उपयोग आणि ज्या पुण्याचा उपयोग त्या माऊलीला परलोकामध्ये जाताना त्या पुण्याईच्या जोरावर तिला भगवंताच्या दरबारामध्ये प्रवेश मिळावा तिला उत्तम गतीचं स्थान प्राप्त व्हावं तिच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि तिच्या जीवात्म्याकडून आपल्या सर्व परिवाराला आईचा आशीर्वाद प्राप्त होवो या शुद्ध भावनेमधून संपूर्ण घुले परिवार
आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा अट्टहास करतोय. विठाला विठाला मानवी जन्म एक असा जन्म आहे ज्या जन्मामध्ये आई, वडील, माता पिता, गुरु या सगळ्यांच्या ऋणामधून कसं उतराई व्हावं याचं ज्ञान या जन्माला आहे फक्त. बाकीच्या पशुपक्षाच्या जीवनाला नावं ठेवूही नये, त्यांची निंदा करूही नये, त्यांना काही कळत नाही, त्याचा अर्थ आहे बिचाऱ्यांना त्याचं काही ज्ञान नाहीये. त्यांना काय कळतं मला सांगा बरं. ईश्वरानं त्यांना आज्ञेने बनवलंय. आपलं खानदान कोणतं आहे, आपलं कुळ कोणतं आहे, आपण कोण्या कुळामध्ये जन्माला आलोत, आपलं कुळ कोणाचं आहे, आपले पूर्वज कोण होते, आपले पित्र कोण होते, आपले आई वडील कोण होते, आपल्यावर कुणाकुणाचे उपकार आहेत, हे सगळं जे ज्ञान आहे का, हे बिचाऱ्या बाकीच्यांना काय ज्ञान आहे मला सांगा बरं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती मरती. बरोबर आहे. आता त्या बिचाऱ्यांना दोष द्यायचाच नाही. त्याचं दोष न देण्याचं कारण सांगू का. ईश्वरानं म्हणजे भगवंतानंच त्याला त्याचं ज्ञान दिलेलं नाही म्हणून त्यांनी काही करणं किंवा न करणं हा त्यांच्यासाठी दोष नाही. मनुष्या रीती ठाऊ किया मनुष्या रीती ठाऊ किया मनुष्या रीती ठाऊ किया मनुष्या रीती. पशु काय पापा पुण्य हे जानाती, पशुकाय पापा पुण्य हे जानाती, पशुकाय पापा पुण्य हे जानाती, पशुकाय पापा पुण्य हे जानाती. मनुष्या रीती ठाऊ किया, हरि मनुष्या रीती ठाऊ किया, रीती. रीत शब्दाचा अर्थ आहे पद्धत. बरोबर आहे ना. पाठीमागून वाडवडिलांची चालत आलेली जी पारंपरिक पद्धत आहे तिला रीत म्हणावं. रीत. हा री माणसं म्हणतात ना री ओढली म्हणजे पहिल्या रेषेवर आपली त्याच रेषेवर रेष ओढणं याला री म्हणतात. तसं ती रीत शब्द आलेला आहे. हे तर वडील जी आपल्या वाडवडिलांनी जी परंपरा जोपासली. आता वाडवडील म्हणजे फक्त आपला आजार पजा नाही बरं का. आजोबा आणि पंजोबा म्हणजे वाडवडील नाही. आपले पूर्वज आणि आपले वाडवडील म्हणजे आपले ऋषी मुनी आहेत. हा आपल्या आजोबापुरतं आपलं मर्यादित नाही, आपल्या पंजापुरतं एवढेच वाडवडील नाहीयेत. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालेलो याला रीत म्हणतात. आणि त्या ऋषी मुनींच्या मार्गावर चालणारी ही मनुष्य जात आहे. पशु पक्षी ऋषी मुनीच्या मार्गावर कसे चालतील. ऋषी मुनींनी जे मार्ग दाखवलाय, जो सांगितलाय वेदामध्ये शास्त्रामध्ये, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया याला रीत म्हणतात. रीत. मग आपल्या ऋषी मुनी जपी तपी या लोकांनी आपल्याला कोणता मार्ग दाखवलाय. आपल्या महापुरुषांनी, आपल्या संत महात्म्यांनी, आपल्या वाडवडिलांनी मनुष्य जातीला एक मार्ग दाखवलाय. तुम्ही जन्माला आलात म्हणजे पशु पक्षासारखे जन्माला आलेला नाही हो. तुम्हाला जन्माला घालण्याच्या पाठीमाग खूप मोठा इतिहास आहे. तुम्ही जन्माला येताय, मनुष्य जन्माला येताय म्हणजे तसं येत नाहीयेत. त्याला बरीच कारण आहेत आणि ती सगळी कारणाचा बोजा घेऊन तुमचा जन्म झालाय.
मग जन्म झाल्यानंतर तो बोजा तर उतरावं लागेल का नाही? बोजा उतरावाच लागेल. आणि बोजा न उतरता जो मरतो नाही तरी गेला जन्म वाया. विढाला विठाला 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 उतरावा लागेल का नाही? उतरावा लागतो. मी बोजा म्हटलंय, त्याला आपण ऋण म्हणतोय. ते उतरावं लागेल. कारण ही गोष्ट भगवंतानं ऋणाची बोजाची फक्त मनुष्याला सांगितलीये. का सांगितलीये? आलाय ना तू तेवढं घेऊन. काय घेऊन आलाय? पूर्वजन्माचं सगळंच घेऊन आलाय. आणि मग त्या पूर्वजन्माचं सगळं साहित्य बोजा बारदाना जो घेऊन आलाय का, या जन्मामध्ये त्याला ते संपूर्ण ऋण फेडावं लागतोय. कोणाच्या पोटी कोण जन्माला यावं, कोण कोणाचे मायबाप का व्हावेत, कोण कोणाचा मुलगा का व्हावं, कोण कोणाची मुलगी का व्हावी, नाते बंद ऋणानुबंध हे पोरखेळ नाही. अनेक जन्माचे धागे दोरे इथे. असं थोडंच आहे झालं म्हणजे झालं, काही संबंध नाही. नाही ना बाबा, हे जन्मोजन्मीचे संबंध आहेत. एकमेकामध्ये माया गुंतलेली आहे. मग ती माया गुंतली म्हणून तर नातेबंध तयार झाले ना. उगीच कशी होतील? विढाला विढाला विठाला विठाला महाराज, भाड्याच्या घरामध्ये राहिलोत का आपण 5-10 वर्ष? भाड्याच्या बाबा, घर भाड्याच आहे. आपल्याला माहिती आहे ना घर आपलंय का नाही? भाड्याचं घर आहे, भाडं देतोय आपण. पण 10 वर्ष ज्या घरामध्ये राहिलो का, आणि मालकानं जर 10 वर्षांना सांगितलं का आता तुम्ही आमचं घर खाली करा, आम्हाला दुसऱ्याला द्यायचं किंवा आम्हाला लागणार आहे, हे ऐकल्यावर कसं वाटतं? करमत नाही, उदास वाटत. खरंय की नाही? का वाटावं? मोह. माहित नाही घर कुणाचं आहे. माहित होतं ना, राहत होतो त्यावेळेस सुद्धा माहित होतं घर आपलं नाही, आपण किराया देतोय, भाड्यानं राहतोय. तरी सुद्धा 10 वर्षानं ज्याचं घर आहे त्यानं घर सोडा सांगितल्यावर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं बरं ते घर सोडताना. खरंय का खोटं? का बरं? घर तर आपलं नव्हतंच, कधी नाहीच. तरी सुद्धा ते सोडताना मात्र डोळे डबडबून येतात. फिरू फिरू माणूस तीनदा तीनदा माग वळून त्या घराकडे बघतो. याला मायाजाळ म्हणतात. विढाला विठाला 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 10 वर्ष त्या घरामध्ये आपलं एक प्रकारचा ऋणानुबंध तयार झालाय त्या 4 भिंतीशी. नाही कसं आसरा दिलाय ना त्यानं. त्याच्याविषयी निर्माण झालेली माया आणि मोह मनामध्ये घट्ट बसला. आपलं नव्हतं तरी ते सोडताना मात्र डोळ्यात पाणी आलं. पाय जड चालले बाहेर निघताना. हे जसं आहे का तसंच आहे मानवी जन्माचं. कळतं, सगळं कळतं. कोणाचे मायबाप, कोणाची गणगोत. हे ऐकायला कीर्तनात बरं वाटतं, पण सोडताना डोळ्यात पाणीच येत. ऐकायला कीर्तनात लय बरं वाटतं, खरंय माय, कशाचं काय, कुणाचं कोण आहे, कशाचं काय, कुणाचं मायबाप, कुणाचं गोनगोत, हे ऐकायला लय बरं वाटतं महाराज. पण खरं सांगावं, मायाजाळ तटतट तटतट तोडणं एवढं सोपं आहे ते? बोल बोलता वाटे सोपे करणे करिता टिंब टिंब कापे. असं आहे ते. तसं हे मानवी जीवन मोठा विचित्र आहे बरं. इथे जे आम्ही नाते जोडले येऊन या आत्म्यानं देह तादात्म्य घेऊन देहामध्ये किरायानं राहू द्या, मान्य, देह आपला नाही, पंचतत्वाचा आहे. अरे पण त्या पंचतत्वाच्या भाड्याच्या देहामध्ये जितक्या दिवस वास त्या जीवानं केला त्यानं तेवढ्या दिवस ते नाते जोडलेले, ऋणानुबंध जोडलेले, ते तुटतील का एका दिवसात? नाही तुटत. खरं सांगू का,
त्या भाड्याच्या घरात राहत असताना शेजारी पाजारी गल्लीतले मित्र मैत्रिणी या सगळ्याशी इतका संबंध आलेला असतो. खरं सांगू का, घर सोडणं जड नाही, त्यांना सोडणं जड जात आहे. विढाला 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 घर सोडणं अवघड आहे का त्यांना सोडणं अवघड आहे? त्यांना सोडायचं अवघड वाटायला लागलंय, कारण ते शेजारी पाजारी म्हणायला लागलेत, का हो चाललात, कमन चालला तो, किती चांगले होतात, आपलं किती चांगलं चालत होतं, आपले किती घट्ट मैत्री झालते ना, आता अचानक तुम्ही कसं चालला तो, वगैरे वगैरे वगैरे. भावनिक वातावरण तयार होतंय. पण ते म्हणतात आता विलाज नाही, करार संपलाय, आता गेल्याशिवाय पर्याय नाही, आता तुमचा आमचा इथपर्यंत संबंध होता. पण जाता जाता एक म्हणतेतच ना महाराज त्या बाया, जायनात का पण वेळे टायमाला कधी बी बोलविलं तरी येत जबर का, घर आपलंच आहे. लक्षात आलं का माझं बोलणं? मी हे रूपक कशासाठी बनवलंय ते, जीवरूपी भाडे करून हे घर जरी भाड्यानं 100 वर्षाकरिता घेतलं, जाताना दुःख होतं, पण खरं सांगू का, ज्याच्याशी नातेबंध जोडलेत ना त्यांच्यामध्ये जीव अडकतो. विढाला 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 कुडी बोलते आत्म्याला, हा स्वामी नका सोडून जाऊ मजला. वा, हो, कुडी 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 देह आत्म्याला बोलते महाराज. आणि मग हे जसं रूपक आहे सज्जन हो, तसं कुणीही कुणासोबत राहतं, कुणीही कुणाच्या पोटी जन्माला येतं असं नसतं. या जीवानं कितीतरी जन्मामध्ये कुठल्या तरी कारणानं त्यांच्याशी ऋणानुबंध जोडलेत, म्हणून हे जोडलं गेलंय सगळं. हे कसं तोडता येईल, याला खूप मोठी अवस्था लागते महाराज. त्याला वैराग्याची धगधगती आग निर्माण व्हावी लागते. सामान्य माणसाला ह्या गोष्टी फक्त ऐकूनच गप्प बसाव्या लागतात, सोपा नाहीये. विढाला 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 आणि मग कुणी कुणाच्या पोटी जन्माला येतं पूर्वीचं ऋण फेडण्यासाठी, पूर्वजन्मीचं एकमेकाचं ऋण फेडण्यासाठी कुणी कुणाच्या पोटी जन्म घेऊन त्यांची सेवा करून त्या ऋणातून मुक्त होतो. अत्यंत सेवा करतात काही पुत्र कन्या आपल्या आईची वडिलांची. लोक म्हणतात काय भाग्यवान मायबाप आहे तो, काय पोरं सेवा करतायत, का करतायत? हा, पूर्वजन्मीचं ऋण आहे ते फेडायला आलाय बिचारा, सेवा करून ऋण मुक्त होतोय त्याच्यामधून. याच्या उलट सांगू का, काही पोरं वैरी म्हणून जन्माला येतात मायबापांच्या पोटी. पूर्वजन्मीचे वैरी या जन्मात पोटी जन्म घेतात, आयुष्यभर एक क्षण सुद्धा मायबापांना सुखाचा लाभ देत नाही. त्याचं नाव वैरी पुत्र म्हणावं. विढाला होतं बरं कधी कधी असं. बऱ्याच जणाला हे प्रश्न सुटत नाहीत. काही काही बिचारे मायबाप एवढे देवगुणी आहेत, एवढे चांगले आहेत, आणि त्यांच्या पोटी संतती अशी जन्मते की महाराज त्यांना उभ्या आयुष्यामध्ये एक दिवस सुद्धा सुखाचा लाभ देत नाहीत. बघा ते लेकर. माणसं म्हणतात काय देवाकडे न्याय आहे हो, काय ह्या मायबापांचा स्वभाव, काय ही मायबाप देवासारखे, पोटाला असला राक्षस का आला असेल हो? त्याचं कारण आहे बाबा, तुम्हाला दिसत नाही, पूर्वजन्मी त्याचं त्यांचं वैर होतं, आणि त्याचा सूड घेण्यासाठी त्याचा बदला घेण्यासाठी राहिलेला कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी तो पोटी जन्म घेऊन आला. ऋणा वैरा हात्या वैरा ऋणा वैरा हात्या ऋण वैर हत्या हेतू
हे तो न चुके नेदिता नेदिता. दिल्याशिवाय ऐका बरं, काही वैरी जन्माला येतात मायबापांच्या आणि ते सूड घेतात. आयुष्यात दुःखच दुःख देतात ती मुलाने पोरी मायबापांना. समजून जावं, पूर्वजन्मीचे हे वैरी होते आपले. आणि जी बिचारे मायबापांना अक्कल नाही, काही काही निवळ त्यांना काहीच कळत नाही. धर्म नाही, नीती नाही, काही नाही हो, निवळ रानजनावर. पण महाराज पोटी लेकर अशी जन्मतात की त्यांना पलंगाच्या खाली उतरू देत नाही तो. माणसं म्हणतात हे बघा असलं देवाचे काय करावा. याला घोटाळा काय माहितीये तुम्हाला? ते कसे याच्याशी घेणं देणं नाही. तो सेवा करणारे पुत्र म्हणजे त्याचा पूर्वजन्मीचा ऋणी आहे. त्या ऋणातून उतराई होण्याकरता आलाय, तो फेडायला लागलाय. लक्षात येत आहे? आता हे तुम्हाला खोटं वाटेल, सूड घेण्यासाठी पोटी येतं का नाही याचा इतिहास तुम्हाला सांगायचा जर झाला तर सहस्त्रभाऊ नावाचा राजा होता, सहस्त्रार्जुन. त्याचं देवाचं बिघडलं. नुसतं बिघडलं नाही, युद्ध झालं परशुरामाचं, त्याचं मारला परशुरामानं निक्षत्रिय करत असताना. 1000 हात होते त्याला. आणि त्या दोघांचं वैर इतकं लागलं की मरताना वैर घेऊनच मेला सहस्त्रार्जुन. मरता मरता सांगितलं, लक्षात ठेव, या जन्मामध्ये जरी तू मला मारला असशील तरी मला सहस्त्रार्जुन म्हणतात. पुढल्या जन्मामध्ये का होईना पण तुझा बदलाच घेईन तरच क्षत्रिय आहे. आणि मग महाराज तो सहस्त्रभाऊ नावाचा राजा देवाबरोबरच वैर पूर्ण करण्यासाठी कृष्ण अवतारामध्ये, दुसरा जो अवतार झाला नंतर कृष्ण अवतारामध्ये कृष्णाबरोबर बदला घेण्यासाठी त्याच्याच घरी बहिणीच्या पोटी सुभद्रेच्या पोटी आलं. कोणाच्या पोटी आलं? अर्जुनाची पत्नी सुभद्रा, देवाची सख्खी बहीण. आणि त्या सुभद्रेच्या पोटी ते आलं. कशासाठी आलत हे लक्षात ठेवा बरं. पूर्वजन्मीचं वैर घेऊन आलं होतं ते. कुणालाच माहित नाही, कुणालाच माहित नाही. देव सुभद्रेला बाळंतपणाला आणायला गेले. रथात बसून बहिणीला आणायला गेला कृष्ण. मोठ्या आनंदानं भावाला आनंद आहे, माझी बहीण गरोदर आहे, मी आता मामा होणार आहे. बहिणीला रथामध्ये मागं बसवलं, कृष्ण रथ हाकत होता. आणि हळूहळू हळूहळू बहीण भावंड रथामध्ये बसून चालले. आजी, ओ चष्म्यावाल्या आजी, पुढच्या वरी फॅन लावले ते मस्त गार, तुमचे तरी काय चूक आहे? नाही 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 कशाच नाही म्हणले खाली बघितलं असतं का आजीनं? होय आजी, आरोप नाही, चोरी पकडली. हा होते. जरा थोडं घंटाक्ष सांभाळून राहिले, गार लागायले. आणि असल्या वातावरणात ती बिचारी येतीच. बहीण भावंड निघले होते. कृष्णाला आनंद आहे मनामध्ये, मी आता मामा होणार आहे, माझी बहीण बाळंतीण होईल, मला बादशा होईल. आणि घेऊन चाललेला कृष्ण वाटेमध्ये, वनामधून रथ चाललाय. थोडी वाट बिकट होती, वनाची वाट होती. सुभद्रेनं सांगितलं, कृष्णा काय बाई, मला जरा दगदगच वाटायला लागली. हे रस्ता चांगला नाही, माणूस नाही, वस्ती नाही, काही नाही. मी आहे ना, घाबरू नको. आहे ओ देवा, मी कुठं घाबरते, पण जरा मनच उदास वाटायला लागलंय. काहीतरी विरंगुळा होईल असं काहीतरी करा की. काय करू सुभद्रे? एखादी कथा सांगा की, एखादी गोष्ट सांगा की, काहीतरी बोला ना, म्हणजे जेणेकरून माझं मन त्याच्यामध्ये रमल. आणि मग कृष्णानं काही गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. कथा ऐकत होते सुभद्रा. कृष्णानं सांगितलं, सुभद्रा, मी तुला हे गुह्य आणि तत्वज्ञान सांगतो, पण याला एक अट आहे बरं. सुभद्रेने सांगितलं, सांगा की देवा, काय अट आहे? कथा जर मध्ये बंद पडली तर माझ्या कुळाला कलंक, आणि तुझा हुंकारा बंद पडला तर तुझ्या कुळाला कलंक. मान्य का? बोल.
सुभद्रेनं सांगितलं काही अडचण नाही देवा, तुम्ही सांगत राहा, मी ऐकते, हुंकारा नाही बंद पडू देणार. कृष्णाने रथ हाकत 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 सांगायला सुरू केलं. कृष्ण बोलतायत, सुभद्रा ऐकते. हा देवा, बरं देवा, असंय का देवा, बरं देवा, हा देवा, खरंच की देवा, असं सुभद्रा मागून बोलते, हुंकारा देते. आणि रथ चालला. अशीच थंड हवा आता जशी लागली का डुलकी, तशाच गार हवेमधून रथ चालला. आणि सुभद्रेला काय लागली, लागणीला महाराज हळूच झोप लागली. त्या रथ हालत होता लक्षातच नाही आलं, झोप लागली. कृष्ण कथा सांगत होते. आता कृष्णाची कथा थांबणार नाही, कारण तसा नियम होता, मी कथा थांबवायची नाही आणि तो हुंकारा थांबवायचा. कृष्ण सांगत होते, पण हिला झोप लागल्यामुळं महाराज हिचा हुंकारा थांबला की हो. मग आता काय लागला असता, कलंक लागला असता ना. ह्या मधल्यानं विचार केला, आपली माय झोपली म्हणला, आपली माय झोपली, हुंकारा बंद पडला तर म्हणला आपल्या कुळाला कलंक लागेल, बट्टा लागेल. माय झोपली तर झोपली, पण म्हणला कलंक लागू द्यायचा नाही. मधून हुंकारा सुरू केला तर. अरे ते काय बाळ नव्हतं ना साधं, तो पूर्वजन्मीचा होता. हुंकारा सुरू केला. बऱ्याच पुढे गेले, कृष्णाच्या लक्षामध्ये आलं, हुंकारा बाईचा नाही हा. आतापर्यंत सुभद्रा हुंकारा देत होती, बाईचा आवाज होता. आवाज बदललाय, आवाज पुरुषाचा आहे. असं कसं? आणि मग कृष्णाने रथ थांबवला. माग बघितलं तर सुभद्रा आरसी पडून खुशाल झोपलीये, शुद्धीमध्ये नाही. सुभद्रे, सुभद्रे, एकही नाही, दोनही नाही, खुशाल झोपलेली, एवढी गार झोपली. कृष्ण म्हणले, सुभद्रा तर एवढी गार झोपली, हुंकारा कोण देत होता? मग रथाच्या खाली उतरून इकडं तिकडं बघितलं, कोणी नाही. आणि मग थोडं भगवंतानी अंतर्मुख होऊन पाहिलं तर त्या गर्भानं हुंकारा द्यायला सुरू केला. कृष्णाचे हातपाय गळाले. अरे असं कोण असल, त्याला एवढं कसं कळालं? आणि मग कृष्णाने दिव्य दृष्टीनं पाहिलं तर कृष्णाचा थरकाप उडाला. सहस्त्र भाऊ बदला घेण्यासाठी बहिणीच्या पोटी आलाय. कृष्णाने विचार केला, अरे मी तर आनंदात होतो, नटत होतो, मला बासा होणार आहे, मी मामा होणार आहे, पण हे नाही झालेलाच बरा आहे. काहीतरी करावं लागेल. बाबा, पहिल्या जन्मात जसे सहस्त्र भाऊ होते का त्याला, तसंच जन्माला आलत ते. हो, 1000 हात घेऊन आणि 500 शिरे घेऊन जन्माला आलं होतं. भगवंत खाली उतरले, काहीतरी करावं लागेल म्हणले बंदोबस्त, नाही तर हे घरामध्येच वैर चालू होणार आहे उद्या मामाबाशाचं, चांगलं नाही हे. आणि मग उठली सुभद्रा, उठली अशीच तहान लागली. देवा, मला तहान लागली, पाणी आणा, पटकन पाणी आणा, मला तहान लागली. कृष्णाने सांगितलं, बस मी पाणी घेऊन येतो. झारी घेतली, पाणी आणलं आणि येताना कृष्णानं त्या पाण्यामध्ये कमंडलू मध्ये सुदर्शन चक्र सोडलं, पी. आणि मग तहान लागली, गटगट गटगट गट पाणी पेली. सुदर्शन मध्ये गेलं. नीट ऐका, खलास. 998 हात कापले. 98 किती? 998. फक्त किती ठेवले? 2 आणि मुंडक 1. सुभद्राशी गडगडा लोळत होते, माझ्या पोटात दुखायले म्हणून. कृष्णानं सांगितलं, काही होत नाही, मी आहे, घाबरू नको. त्याला राग आला महाराज, त्या पोटातल्याला, माझा घात केलास, 1000 हात होते माझे, फक्त जन्म होऊ दे, तुला दाखवतो. कारण त्याला माहित होतं, हा हत्या तर करू शकत नाही, बाल हत्या. कृष्ण आहे तो, बाल हत्या करू शकत नाही. त्यानं सांगितलं, फक्त जन्माला येऊ दे, तुला सांगतो. आणि मग जन्माला आलं. जन्माला आलं महाराज. जन्माला आल्या आल्या त्या दाश्या पिशा होत्या का बाळांपणाला बसलेल्या मोठ्या नवलन, ते जन्माला आले होते का? रडलं का, पालतं पडलं का, काय? जन्माला आल्या आल्या उठून बसलं. माईला म्हणलं, द्वारकेचा रस्ता कुणीकडे सांग बरं तेवढा, पटकन सांग, कोणते वाट जाते द्वारकेला? माई म्हणली, आता बाई
जन्म झाला कीच उठून बसलंय, बोलायला लागलंय. आणि देसायला बी कसं ते शिंदाडाचं खोड नसतं का नदीच्या कडेला, अहो ते छाटलेलं सगळं ते अंगावर खोनावरनं आले ना, ते सगळे भयंकर दिसत होतं. ते महाराज विद्रूप दिसत होतं. दाशा पळून गेल्या त्याला बघून आणि सांगितलं जाऊन, याला पुरून नाही तर मारून टाका, हे चिंत जन्माला आलंय. पण भविष्यवाणी झाली, हा पुढे खूप शूर निघणार नाही, याला मारू नका. भरपूर कथा आहे त्याची. पुढं युद्ध केलं ना महाराज त्यानं त्यांच्या बरोबर, काय सांगावं तुम्हाला. आणि युद्धामध्ये सगळ्यांना हरवलं पठ्ठ्यानं. भगवंत मारायला लागले, पण धर्मराजा आडवे आले, नका म्हणले मारू, आपलंच आहे, देवा लोकाच आहे का. आणि मग जवळ घेतलं, अंगावरून हात फिरवला आणि दिव्य शरीर झालं त्याचं. कृष्णानं आशीर्वाद दिला, सगळ्यांचा अभिमान तो एकट्यानं घालवलास, आजपासून तुझं नाव अभिमन्यू आहे. विठाला का सांगितलंय बरं हे मी तुम्हाला. कर्म वैर वैर राईट. वैर. कोण कुणाच्या पोटी काय डोक्यात घेऊन पोटाला येऊन तुम्हाला त्रास देईल किंवा सुख देईल याचं ज्ञान आपल्याला नाही. पण खरंच सांगू का, चांगला पुत्र पोटी जन्माला येणं, त्यांना आई बापाची सेवा करून त्यांचा उद्धार पूर्वजांचा करणं, समजावा हा पूर्वजन्मीचा आपला ऋणी पुत्र आहे. विठाला आणि मग ही अशी कन्या पुत्र जन्माला आले ना महाराज, कुळाचं नाव बुडवत नाहीत, वडिलांचं नाव बुडवत नाहीत, उलट वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांतिरूपीने कोणाचा वाईट, शांतिरूपीने कोणाचा वाईट, भाग्यवान आहे ते कुळ, भाग्यवान आहे ती माय, भाग्यवान आहे तो बाप, आणि भाग्यवान आहे त्या कुळातले पूर्वज आणि पित्र, ज्यांच्या कुळामध्ये कुळाचं नाव रोशन करणारी संतती जन्माला येत, बुडवणारी नाही. बरोबर आहे की नाही. भाग्यवान म्हटले त्या कुळाला महाराज, उगीच नाही म्हटलेलं. का त्याच्यामध्ये तसा तो जन्माला आलाय, त्यानं वाडवडिलांचं नाव बुडवलं नाही. शांतिरूपी नो हे कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व वडिलांचे. वाडवडिलांचं महत्व वाढवणारा पुत्राने कन्या त्या जन्माला जर कुळामध्ये आले तर महाराज म्हणतात, अहो कुळातल्या पितरांना त्याचा आनंद वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा देवा, तयाचा हरिक वाटे देवा, हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळ कन्या
पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक हरी वाटी देवा तयाचा हरी वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय महाराज एक सांगू ग तुम्हाला, प्रल्हादाचं कुळ काय देवाच्या मांडीवर प्राण सोडायच्या लायकीचं नव्हतं. राक्षस कुळ होत ते, होतं का नाही? हिरण्यकश्यपाचं कुळ आहे ते. आता हिरण्यकश्यप इतका विचित्र आहे महाराज, नाव घेऊन येदी देवाचे एवढा कट्टर विरोधक देवाचा. मी तर घेणारच नाही, पण दुसऱ्यानं घेतलं तर मृत्यूदंड देईल देवाचं नाव. एवढा देवाचा द्वेष करणारा हिरण्यकश्यप देवाच्या मांडीवर झोपून प्राण सोडतो. कोणामुळे हो? लक्षात आलं का तुमच्या रहस्य? त्या कुळाचा अधिकार नाही, राक्षस कुळ आहे. बापाचा नाही, बापही राक्षस आहे. पण पोरग हरिभक्त जन्माला आलं. आयुष्यभर देवाचा द्वेष करणारा हिरण्यकश्यप देवाकडे बघत बघत प्राण गेला आणि मोक्षाला गेला. विठाला विठाला